आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शहा. गेले 6 वर्ष मी अखंडित नित्य नियमाने चालवत असलेल्या माझ्या ELM मध्ये इक्विटी लिटरसी मिशन अथवा मराठी ज्याला समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम याच्या अंतर्गत अनेक भारतीय गुंतवणूकदारांना जे काही समभाग गुंतवणुकीविषयी चुकीची माहिती आहे, गैरसमज आहेत, ते सगळे दूर करण्याचा मी या माझ्या मोहिमेद्वारे प्रयत्न करत असतो. आज सुद्धा हा असाच एक गैरसमज जो अनेकांच्या मनात आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. काही चूक झाली माफ करा आणि मला कळवा काय चूक झाली, म्हणजे याच्यात कशाविषयी चूक होऊ शकते. म्हणजे पूर्वी ज्याला हे म्हणतात समभाग विकल्यावर किती वेळ लागायचा पैसे मिळायला, त्याच्यात माझ्या दिवसात काही चूक होऊ शकते. पण तरीही काही झालं, कारण चूक ही चूक असते. आणि ते एका चित्रपटात एक वाक्य आहे, चुकीला माफी नाही. असो, आजचा विषय आहे लिक्विडिटी माय व्ह्यूज अथवा मराठीत तरलता माझे मुद्दे. आता हे तुम्हाला कळालं असेल, कारण मला मध्ये काही जणांनी सांगितलं, सर तुम्ही एवढं मराठी शुद्ध बोलू नका, आम्हाला काही कळत नाही. आणि सगळ्यांची आडनावं मराठी होती. एक लक्षात घ्या, मी अमराठी माणूस आहे, पण मी अनेकांपेक्षा मराठी शुद्ध बोलतो. असो, तरलताला आजच्या मराठीत लिक्विडिटी म्हणतात. आता लिक्विडिटी म्हणजे काय हे तुम्हाला माहीतच असेल, अथवा आपण गुगल मावशीला विचारू शकता. माझ्या गेल्या जे काही 37-38 वर्षाच्या अनुभवातून लिक्विडिटी म्हणजे तरलता यावर माझे मुद्दे, माझी मते मी इथे देत आहे. काय झालं ना, एक का दीड वर्षापूर्वी आमच्याच माझा एक मित्र जो इंजिनियर आहे, चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला होता, त्याच्यानंतर त्याला निवृत्ती मिळाली. सहज विचारला, आता काय करणार? तर काय नाही, पोस्ट आणि म्युच्युअल फंड. म्हटलं तुला माहिती आहे का किती टक्के वगैरे सगळं मी त्याला समजावलं. तर म्हणे अरे हे सगळं खरं आहे, पण कसं आहे म्हणे, शेअर्समध्ये तरलता नाहीये, म्हणजे लिक्विडिटी नाहीये. ठीक आहे, मी ऐकलं, कारण काय मला माहिती आहे की आपण कोणालाच खरं सुद्धा सांगू शकत नाही, कारण त्यांना त्यांचंच खरं वाटतं. तेच स्वतः राकेशभाई झुंझुनवाला असल्यासारखं वाटतं. तेच स्वतः वॉरन बुफे असल्यासारखं वाटतं. असं आता मी तुमच्या समोर काही मुद्दे मांडणार आहेत आणि जे खरे आहेत. आता मी एक मुद्दा सांगतो. पूर्वी आपल्याला माहीत असेल, किंवा आपण तेव्हा जन्मलेलाही नसाल, पूर्वी समभागांचं सर्टिफिकेट होतं, म्हणजे प्रमाणपत्र, ज्याला फिजिकल फॉर्ममध्ये शेअर्स असं म्हटलं जातं. म्हणजे 100, 200, 100च्या पटीत अथवा असे अनेक होते. आणि तेव्हा समभाग विकले तर विकल्याच्या काही दिवसात तुम्हाला ते फिजिकल फॉर्म मधलं सर्टिफिकेट एक ट्रान्सफर फॉर्म म्हणून असायचा. त्याच्यावर सगळं लिहून, ते सगळे डिटेल्स लिहून सब ब्रोकरकडे द्यावं लागायचं. मग सब ब्रोकर ते सबमिट करायचा. सबमिट केलं 3 5 का 7 दिवसांनी त्याचे पैसे यायचे. त्याचे चेक नाही यायचे. चेक आल्यावर तो परत तुम्हाला भरावा लागायचा. भरल्यावर पूर्वी माहीत आहे 3 ते 5 दिवस लागायचेच. परत मध्ये सुट्टी आली तर अजून त्रास. दिवाळी असेल तर 3-4 दिवस बँका बंद. म्हणजे सगळं व्हायला अंदाजे 15 ते 20 दिवस लागायचे. तेव्हा मी समजू शकतो की म्हणजे तेव्हा तरलता कमी होती. आणि अजूनही त्यात काय व्हायचं, म्हणजे समजा ते तुम्ही जे ट्रान्सफर फॉर्म सही करून दिल्या, तुमची सही चुकीची असेल, अथवा म्हणजे जॉईंट असेल, एकाची सही चुकीची असेल, किंवा एखादा नसेल सही करायला,
मग अनेक फॉर्म, ट्रान्सफर फॉर्म घेऊन घेऊन ठेवायच्या, विकायचे असतील तर. हे असं सगळं 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 व्हायचं. मला आठवतंय मी इथून अंधेरीला जाऊन द्यायचो. विजयनगरमध्ये होते एक सब ब्रोकर. म्हणजे ते सगळं कटकट. पण आजच्या घडीला काय झालं हे तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर डीमॅट अकाउंट आलं. सगळे समभाग डीमॅटमध्ये गेले. म्हणजे फिजिकल फॉर्म मधले डीमॅटमध्ये गेले. त्याच्यानंतर तुम्ही समभाग विकल्या विकल्या आपण काही करायचं नसतं. म्हणजे म्हणजे मी माझ्या ब्रोकरलाच परवानगी दिली की तुम्ही माझ्यातर्फे विकू शकता. मला मी माझा अनुभव सांगतोय. मला तुमचा अनुभव माहीत नाही, तुम्ही कसं करता काय करता. पण मी माझे बहुतांश शेअर्स विकल्या विकल्या एका दिवसात अथवा दुसऱ्या दिवशी पैसे येतात, बँकेत जमा होतात. मला फक्त बँकेकडून येतं आणि माझं जिथे डीमॅट अकाउंट आहे, डीमॅट नाही, माझं जे बाईंग सेलिंग जिथे करतो त्याला काहीतरी नाव आहे असेल, त्यांच्याकडून मला कळवलं जातं की आपल्या अकाउंटला एवढे पैसे आले. त्याच्याप्रमाणे मी त्यांना कळवलं. समजा सकाळी 10ला कळवलं, आज मला 2 लाख पाहिजेत, माझ्या डीमॅट अकाउंटमध्ये पैसे आलेत, मी विकले. 3 किंवा 4 वाजता संध्याकाळी माझ्या बँकेत पैसे येतात. आदरणीय, वंदनीय, पूजनीय भारतीय गुंतवणूकदारांनो, कुठे तरलता कमी आहे? 1 किंवा 2 दिवसात तुम्हाला पैसे मिळतात. आणि आता तुम्हाला याच्याबद्दल सांगतो. सोनं तुम्हाला माहिती आहे, पूर्वी ठीक होतं. कुठलंही सोनं कितीही जुनं नेऊन द्या, भले त्यात ते घट करायचे, हे करायचे, ते करायचे. पण आजकाल तुम्ही कधी घेतलं त्याचा पुरावा द्या. असे अनेक गोष्टी आहेत. म्हणजे सोनं विकणं एवढं सोपं नाहीये. त्याच्यात एवढी तरलता नाहीये. हे मी माझा अनुभव सांगतोय. मी चुकीचा असू शकणार, कारण माझ्याकडे सोनं नाही, त्याच्यामुळे मी विकलेलं नाही. पण आता आमच्या ओळखीच्यांनी विकलं, म्हणजे ओळखीच्याकडे विकलं, त्याच्यामुळे 2 दिवसात पैसे मिळाले. पण अनेकांकडून असं ऐकतो की बऱ्याच गोष्टी इथे तपासून घेतात. त्याच्यानंतर रिअल इस्टेट. मला एक उदाहरण असं माहिती की मला आता वर्ष माहीत नाही, 5 का 7 का 8 वर्ष झाली आहेत. ते राहतात महाराष्ट्रात एकीकडे. घर कोणाचं तरी ऐकून घेतलं, ज्याला अंडर कन्स्ट्रक्शन म्हणतात. अजूनही पोझिशन मिळालेलं नाहीये. माझ्या मते 50 ते 55 लाख रुपये त्यांचे अडकलेत. घर हातात नाहीये. तोपर्यंत त्या पैशावर परतावा शून्य. म्हणजे काय कमवलं हे मला माहीत नाही. पण कसं असतं ना, आजच्या घडीला खरं बोललेलं लोकांना आवडत नाही. अथवा दुसरी परिस्थिती घ्या. समजा तयार घर आहे, तुम्ही विकायला गेले, तुम्हाला ब्रोकर सांगणार 80,000 रुपये, समजा 80 लाख रुपये. ब्रोकरेजला 1%, 2%, जे काय असेल ते. आणि तुम्ही तेच घर विकत घ्यायला 1 करोड तुम्हाला सांगणार. योग्य भाव मिळत नाही, हवं तेव्हा विकता येत नाही, मग पाडून विकतात, ज्याला काहीतरी डिस्ट्रेस सेलिंग असं म्हणतात. म्हणजे हे कुठे आहे हो, कुठे ह्याच्यात तरलता आहे? मी थोडं कमी, म्हणजे ज्याला थोडक्यात सांगतो, सगळं नाही सांगत बसत. त्याच्यानंतर फिक्स्ड डिपॉझिट. आता मी अनेक जण बघितले. मला बँकेत काम आहे काय, तर ते मला पैसे, माझं FD संपलं, मग सही करून जा, मग बँकेला द्या. तुम्हाला जावंच लागतं बँकेमध्ये. त्याच्यानंतर आज FD उतरवली, उद्या नाही विकू शकत. विकलं तर तुमचा पैसे कापून घेतात. एक मी मुद्दे सांगतोय, त्याची कशी शृंखला बनवून तुम्ही विचार करायचा. कारण लोक काय माझ्यावरच परत उलटतील, अरे ह्यानेच आम्हाला असं सांगितलं. तुम्ही विचार करा ना.
आता समजा माझं वय 90 आहे, मी जाऊ बँकेमध्ये हे सगळं करायला? तुम्ही जाऊन बघा बँकेत, कितीतरी वयस्कर गृहस्थ बिचारे आलेले असतात, हे नाही ते नाही ते नाही. आजकाल समभागाचं सगळं तुम्हाला ऑनलाईन कळतं, सगळं सगळं ऑनलाईन कळतं. आणि अजून महत्त्वाचं सांगायचं म्हणजे राईट्स इश्यू वेळेत येतात. आय पी ओला तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर ते पूर्वी कसं फॉर्म आणा, मग भरून द्या, मग परत इथे म्हणजे मुंबईत उपनगरात त्यांच्या बँका नसायच्या, मग ते विटीला पाठवा कोणाला तरी, कोणाच्या दाढीला हात लावा, तो विटीला चालायचा फॉर्म भरून ये, अशा अनेक गोष्टी ना. तर घरात सगळं तेव्हा कशी पद्धत होती, आईच्या पण नावाने, वडिलांच्या पण नावाने, काकाच्या नावाने, जेवढे माणसं भेटत आहेत त्यांच्या नावाने, बहिणीच्या नावाने, होणाऱ्या बायकोच्या नावाने, होणाऱ्या मेवणीच्या नावाने, होणाऱ्या सासूच्या, अरे बापरे. मग ते सही करायला त्यांच्याकडे जा, विनंती करा, अदबीनी विनंती करा. आता आय पी ओ म्हटलं काही नाही, फक्त ऑनलाईन भरा पैसे, ते द्वारे पैसे जातात. 4 का 5 दिवसात त्याचं कळतं लागलेत का. लागले असतील तर बँकेतून पैसे वजा होतात, नाहीतर पैसे परत मिळतात. आता मला सांगा, आता मी बाकी अजून काही सांगितलं नाही. महत्त्वाचं तुम्हाला आठवत असेल तर कोविडमध्ये लॉकडाऊन झालं होतं, 2दा झालेलं मला आठवतंय. कोविड 1, कोविड 2 आणि कोविड 3 वगैरेच्या पण गोष्टी चाललेल्या, पण लॉकडाऊन झालं नाही. त्या काळात तरलता कोणी सिद्ध केली माहितीये का? फक्त समभागांनी. तुम्ही विचारा, अनेक मराठी उच्च शिक्षित व्यक्ती, त्यांचे हाल झाले. भाजी विकली, नवरा बायकोनी भाजी विकली, अनेकांना पगार नाही मिळाले, पण एकाही गुजराती माणसाला कधीच त्रास नाही झाला. शेअर मार्केट चालू होतं, ऑनलाईन पैसे तिकडे जायचे विकल्यावर, आणि मग तुम्ही विकल्यावर तुमच्या खात्यात पैसे यायचे. तुम्ही लगेच ऑनलाईन लाईट बिल भरा, हे भरा, ते भरा, जे काय तुम्हाला खर्च करायचे सगळं करू शकत होतं. तर म्हणजे हे मी सगळं थोडक्यात सांगतो. सोनं विकू शकत नव्हतात, जमीन विकू शकत नव्हतात, तुमची रिअल इस्टेट विकू शकत नव्हतात, बँकेत FD मॅच्युअर झाल्यावरही काही करू शकत नव्हतात. आणि इथे मला तुम्हाला सांगायचं, समजा तुमच्याकडे रसिका मोठ्या चांगल्यातलं चांगलं हे हार कितीचा असू शकतो? 1 तोळा, 3 तोळे, 5 तोळे. समजा 3 तोळेचा एखाद्या स्त्रीकडे हार आहे. पहिलं तर घरात सोनं विकायला नकार, आणि त्या स्त्रीला अथवा त्या घरातल्यांना फक्त 1च लाख हवे. ते 3 तोळे देऊन एकच लाख हवे कसं सांगणार? तो माणूस काय 3 तोळ्याचा हार तोडून तुम्हाला 2 तोळे परत देणार का? विचार करा. फ्लॅट आहे, 1.5 करोडचा फ्लॅट आहे, मला माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी 48 लाख हवेत. काय करायचं मी? त्या समोरच्या माणसाला सांगायचं मला फक्त शयनगृह विकायचं, अथवा मला फक्त बैठकीची खोली विकायची, मला स्वच्छतागृह नाही विकायचं, मला स्वयंपाकघर नाही विकायचं, किंवा अथवा मला ती बाल्कनी फक्त विकायची. असं करू शकता तुम्ही. आणि हा जे काय ब्रोकरेज द्यावं लागतं ना, ती फार मोठी कॉस्ट आहे, हे लक्षात ठेवा. आणि घर विकायला गेल्यावर तुम्हाला तो काहीतरी टॅक्स भरपूर लागतो, कितीतरी 20 का मला नाही माहीत. म्हणजे जर घर विकलं की एका वर्षात दुसरं घर घेतलं तर नाही लागत, पण जर दुसरं म्हणजे त्याच्यासाठी परत दुसरं घर घ्या टॅक्स लागू नये म्हणून. मग हे घर विकलं कशाला? पैसा हवाय म्हणून ना. माझ्या मुलाला शिक्षणासाठी हवाय,
मग इथे टॅक्स लागतो म्हणून परत दुसरं घर घ्या, कोणी सांगितलं? म्हणजे माझे मुद्दे आपल्या लक्षात आले का? तुम्हाला काय कुठे गुंतवणूक करायची ही तुम्ही करा, मी काय बोलू शकत नाही. आणि मी बोलणारा कोण? मी एक अतिसामान्य माणूस आहे. पण अनेक 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 जणांना कोणाचं तरी ऐकून काहीतरी निर्णय घेतात. त्याच्यात लिक्विडिटी नाहीये, तरलता नाहीये. काय कसली तरलता? अजून काय तरलता पाहिजे? मग जसं ते काय मोबाईलवर तुम्ही गुगलला ती आज्ञा सांगता ना, गुगल मला हे गाणं लाव, तसं पाहिजे का? हे मेरा गूगल किंवा BSc NSc मेरा 200 ये शेअर बेच दे, जोक होई. परत शेअर समभागाचं नाव घेतल्यावर त्याच्यावर हल्ला का, म्हणजे हल्ला होईल माझ्यावर. आणि ते विकलं की लगेच मेरे बैंक अकाउंट में डाल दे. असं हवंय तुम्हाला तरलता? थोडासा तरी सारासार विचार करा. महागाई वगैरेचा सगळा विचार करा. आपल्यापैकी 85% नोकरदारांना पेन्शन वगैरे मिळत नाही. आणि आता जे नवीन लोक लागतात तर ते म्हणजे आता गेलं पेन्शन वगैरेचे जमाना. तुम्ही म्हातारपणी काय करणार? असो, या विषयावर आपण नंतर बोलू. पोस्ट रिटायरमेंट तुम्ही कसा पैसा गोळा करणार, त्याच्यावर सुद्धा माझ्याकडे सगळं बनवलेलं आहे, चार्ट बनलेला आहे. माझ्या स्टेटसला मी टाकला होता. आज सुद्धा एखाद्या वेळेस टाकून बघतो मी. पण त्याच्यासाठी तुम्हाला मला एक व्हॉट्सअप संदेश पाठवावा लागणार. त्यात तुमचं नाव आणि तुम्ही कुठे राहता, या गावाचं शहराचं नाव, म्हणजे उदाहरणार्थ सत्यजित अभयकुमार शहा ठाणे एवढं लिहिलं तरी मग मी ते नाव सेव्ह करणार. मग तुम्हाला स्टेटस दिसत जाणार. आणि हे नुसतं चार्ट नाही बनवलंय, हे मी स्वतः वापरतोय. आणि हे अगदी यशस्वीपणे हे मी अंमलात आणलेलं आहे. तर आदरणीय, वंदनीय, माननीय समभाग गुंतवणूकदारांनो, कृपा करून सद विवेक बुद्धीने विचार करा. तुम्हाला कुठे तरलता मिळते, कशात तरलता जास्त आहे? सगळ्यात जास्त लिक्विडिटी मला तर आता समभागात दिसते. आता मार्केट खाली आहे तरी मी माझे, तुम्हाला खोटं वाटेल, अंदाजे 5 लाख रुपयाचे समभाग मी विकलेत गेल्या 1.5 महिन्यात. तुम्ही म्हणाला रे मार्केट खाली असताना काय विकतो? माझी खरेदी 1999, 2000, 2005 अशी आहे हो. मला काय फरक पडतो? मी घेतलेला 100ला आज 2000ला विकला. हा तो पूर्वी गेला असेल 5000ला. मला आत्ता पैसा हवाय ना. तुम्ही काय करता? एक सप्टेंबरला घेतला, मला 2 सप्टेंबरला लगेच 100% वाढलेले पाहिजेत. नाही तर म्हणणार सट्टा आहे. किती सट्टा आहे! ह्या सट्ट्यातून 38,500 करोड कमवले यांनी. राकेशभाई झुंझुनवाला वेडे, ते स्वतः CA होते, म्हणजे ते गेले जग सोडून. फक्त 5,000 रुपयातून 37,500 करोड. मलबार हिलला मोठी इमारत विकत घेतली. त्या इमारतीमधून समोर समुद्र दिसत नाही म्हणून त्यांच्या बायकोनी समोरची इमारत विकत घेतली आणि तिला पाडलं. त्या गृहस्थांनी विमान सेवा सुरू केली. कारण सरळ आहे, त्यांचे असं कधीच रडत बसलेले नाहीत. नाही तरलता नाही आहे, नाही माझे FD बरे. जा FD उतरवा आणि 15 दिवसांनी अडचण आली तर काढा FD. किती मिळतात बघा. सोनं विकायला जा, प्रॉपर्टी विकायला जा, किती मिळतात ते बघा जरा. विचार करा. आणि ही संधी आता परत अशी येत नसते. मी माझा अंदाज व्यक्त केलाय. 2030ला अंदाजे 75,000 जाऊ शकतो निफ्टी 50. अंदाजे तो 50,000 गेला तरी मला चांगलं आहे.
60 गेला तरी चांगलं आहे, 40,000 गेला तरी चांगलं आहे. लगेच माझ्या घरासमोर मुर्दाबाद मुर्दाबाद करत यायचं नाही, हा अंदाज आहे. कारण आता ते डोनाल्ड ट्रम्प तोपर्यंत अजून काय काय रोज करत बसले, त्यात माझी चूक नाहीये. मार्केटमध्ये बुल रन येणारच, यायलाच हवे. कधी येणार ते डोनाल्ड ट्रम्पला पण माहीत नाही, पण बुल रन येणारच. आणि मी ह्याच्यावर सुद्धा एक छोटा व्हिडिओ का मोठा व्हिडिओ करून माझ्या यूट्यूब चॅनलला प्रसिद्ध केलं आहे. तेव्हा सारासार विचार करा. मी माझे विषय मांडलेत, हा माझा विचार आहे. मी माझ्यासाठी पोस्ट रिटायरमेंट सगळं व्यवस्थित करून ठेवलं आहे आणि हे लोकांनाही सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. पण लोकांना काय हवंय, तुम्ही फक्त नाव सांगा, मग आम्ही त्याच्यावर अभ्यास करतो. मला एवढं हसू येतं, हा सगळ्यात मोठा विनोद आहे. म्हणजे आर.के. लक्ष्मण असते तर त्यांनी एवढे याच्यावर हास्य व्यंगचित्र काढली असती. मला तुम्ही नाव सांगा, मग सगळं आम्ही विचार करतो, सगळं आम्ही ॲनालिसिस करतो. अरे नाव सांगितलं, कसलं ॲनालिसिस आणि कसलं विचार. नमस्कार. अजून काही असले चांगले विषय घेऊन पुन्हा येईन. जय हिंद.